हॅलो, माझं नाव डॉक्टर ओंकार सकपाळ. आज माझा पहिला ब्लॉग आहे. आज आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला. आज जो काय अनुभव येईल तो तुमच्यासोबत शेअर करेल. ओके, लेट्स गो. कसं वाटतंय तुला इथे भूषण? सांग बरं आता एकदम ऑनेस्ट. एकदम छान वाटतंय. असं जोरात बोल की ऐकायला पण आलं पाहिजे लोक. वातावरण एकदम मस्त आहे, थंड वातावरण आहे. या निसर्गमय वातावरणामध्ये आता आपण प्रवास करत आहोत आणि छान वाटतं असं क्लायमेट. प्रवास म्हणजे प्रवासामध्ये जी मजा येते हा कधी कधी आपण त्या डेस्टिनेशन वर पोहोचतो. कधी कधी पोहोचतो. मला कुठे जातो कधी पोहोचतो. बाकीच्या टायमाला आपण 100 किलोमीटर हरवतो. हे आलास का वाली झाड? आलास का वाली झाड? अरे कधी आला का रे इथं तू? हा? स्वस्तातल्या स्वस्त. हा आहे का 8.5 किलोमीटर? आहे ना? हा नाहीये. वासाला वासाळा बोगदा. वासाला वासाला वासाळा बोगदा येतो. खूप वास येतो. हा 1 किलोमीटर आहे. हा वारली पेंटिंग वासाडा वासाडा. क्लाइमेट भाई नुसता फॉग. इंडिया में क्या चल रहा है? नुसता फॉग. है ना भाई? हवामान काय थंड आहे लागली. हा आम्हाला आता चहा नाही भेंडी चहा नाही भेटत आहे. कुठेच भेटत नाही चहा. का नाही भेटणार? बोल चहा. हायवेला आपण समृद्धी महामार्ग. अरे खूपच भारी वाटत रे. अरे भाई कडक तर आहे रेंज. अरे तू बघ ना यार ह्याचं व्ह्यू बघ. घेतला नसता तर आपण हा स्लो आलो असतो. ह्या सिनरी मधून आपण आलो असतो पण सगळीकडे सिनरी आहे पण हा अप्रोच नसता भेटला आपल्याला. प्रॉपर जंगल 8 किलोमीटर मागापासून 4 बोगदे गेले असतील भाई. शेवटी तो बोगदा आला 8 किलोमीटर वाला बोगदा. हाच आहे ना? सम्राट बाळासाहेब ठाकरे. हा कडक भाई कडक 8 किलोमीटर वाला बोगदा. हुशार. रस्ता चांगला आहे का बोगदा चांगला? दोन्ही चांगले. रस्ता आवडतो. रस्ता छान आहे. बोगदा तर एकदम मला बोगदा आवडतो. अरे आपण पुढे आपण आता कुठेतरी आहोत. कुठेतरी आहोत. आपण आता फर्स्ट टाइम बाहेर बोगद्याच्या बाहेर आहोत. आणि नाशिकच्या जवळ. नाशिकच्या जवळ. ज्या स्पीडने आपण करतो ना व्लॉगिंग ही ऑन टॉप. कुठे जाऊ आपण? ड्रायव्हरला पण नाही माहिती. तिकडे ड्रायव्हर बोलतोय भाई किधर जा रहे हम? किधर जा रहे? हम जा रहे तो है ना. आपण चहा तिकडे प्यायला पाहिजे. तिथे 10 रुपये होता. अरे त्याला गरम केलं आपण मगाशी चावाल्याला. चहा घेणार आणि पुढे आलो रे 2 ट्रक मध्ये. त्यामुळे झालं लक्षात. मग ह्याचं क्रेडिट घेऊ शकतो मी. कसा आहे चहा? चहा मस्त. होय कसा पितो रे. युनिक. यू हॅव अ युनिक स्टाईल. हा बघ ना कसलं आहे ते वाढीव. अरे थोडा हाय रे आगाव. तू आगावच बोलू शकतो. आतापर्यंत जर्नी काय मजा आली तुला? काय चांगली काय होती. फिलिंग होती? फिलिंग काय होती कळलं नाही कारण की अंधार होता. आपण 4ला निघालो होतो. आता उजेड आहे. आता कळेल जर्नी कशी आहे. कुठे कुठे जायचा प्लॅन आहे? दर्शन झाल्यानंतर दर्शन झाल्यानंतर तुझ्या बरोबर होती आपण. काय बोलतो मग? हर हर महादेव. आता आपण पोहोचलो त्र्यंबकेश्वरला. कसा वाटतो अनुभव? हा खूप अविस्मरणीय अनुभव आहे. त्र्यंबकेश्वर ऐकून होतो या ज्योतिर्लिंगाबद्दल. पहिल्यांदा पहिलं ज्योतिर्लिंग आहे. अरे होणार आपल्या पुढे महादेवांच्या
आशा बाळगतो त्यांच्या की आपल्याला असं तिघांना सगळे ज्योतिर्लिंग करता यावेत आणि तेवढी ताकद आपल्याला मिळावी. तुला काय वाटतं रे मान्या? मस्त वाटतं. थोडं आहे रे ऑर्गॅनिक. दर्शन झालंय. तरी दर्शन आमचं 10 मिनिटात दर्शन तरी झालं. सगळ्यात बेस्ट दर्शनचं मला सगळं भेटणार क्रेडिट. आणि दर्शन घेण्यासाठी कधी त्र्यंबकेश्वरच्या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंग करा. 200 रुपये पर पर्सन आहे. नॉट स्पॉन्सर पण हे तुमच्यासाठी बेस्ट राहील. तुमच्यासाठी म्हणजे बऱ्याच लोकांना माहित नाहीये, त्याच्यामुळे कदाचित लोक नाहीतर लाईनीमध्ये उगाच उभा राहून काय अर्थ नाहीये. फक्त तुमचं पॅन कार्ड डिटेल्स टाकलं की तुमचं ऑनलाईन बुकिंग होतं. आधार कार्ड पण चालेल. आधार कार्ड नाही घेत, पॅन कार्ड घेतात. पण इकडे आहे ना या ज्योतिर्लिंगामध्ये जे पण आपण इच्छा आपण मागतो असं बोलतात इकडे इच्छापूर्ती ज्योतिर्लिंग. आपण जे पण इच्छा मनापासून मागतो ते पूर्ण होऊन जाते इच्छा. हो हो हो, नक्कीच नक्कीच. कारण की इकडे म्हणतात की गोदावरी नदीचं उगम स्थान आहे. हो शिवलिंगातून उगम होते, मग ती लुप्त होते आणि मग दुसरीकडे तिकडून प्रवाहित होते गोदावरी नदी. ते तर आहे रे. इकडे अशा ठिकाणी बघाल इकडे खूप अशी वेगळीच ऊर्जा आहे. पॉझिटिव्ह. तुम्ही जसं या क्षेत्रामध्ये म्हणजे तुम्ही याल तसं तुम्हाला ती जाणवायला लागेल, तुमच्या आचरणातून दिसेल. काही जागा आपलं चरित्र शुद्ध करतात. बरंच आहे. अशा 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 पद्धतीची जागा आहे. असं तर आहे की पॉझिटिव्ह तर कसं आहे अशी म्हणजे ऍज अ माझं ओपिनियन म्हणजे आपण अशा ठिकाणी ना एकदा तरी आलं पाहिजे पुढे ऍज अ रिसेट साठी. म्हणजे आपल्या मेंटल पीस आणि बोलतात ना सगळ्या गोष्टी आपलं भेटतात. ज्या पद्धतीचं जीवन आपण जगतो त्याच्यामध्ये एक रिसेट पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपण एकतर आपली संस्कृती आणि आपले जे अध्यात्म आहे त्याच्याशी आपण जुळून कुठेतरी एक कनेक्शन बनतं आपलं अशा अशा स्थानांना visit केलं. हे तर खरंच आहे. इथे जो एक पॉझिटिव्ह वाईब आहे ना तुफान येते. म्हणजे इकडे आल्यानंतर नाही का वाटतं हा ठीक आहे म्हणजे इकडे आलो ऊर्जा येते. आपण लाडू खाऊ. लाडू